मित्रांनो नमस्कार. चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही बाजारातून महागडं ह्युमिक आणलं असेल, वापरलं असेल, पण त्याचा म्हणावा तसा फरक तुम्हाला जाणवला नसेल किंवा तुम्ही जरी घरी बनवायचा विचार केला असेल किंवा ही 98% लिहिलेली गडीत काळ्या रंगाची बाटली हीच बेस्ट ह्युमिक असं जर तुमचा समज झाला असेल तर आपल्याला सत्य जाणून घ्यायची वेळ आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुमचे पैसे वाया जाण्यापासून नक्की वाचवेल. मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की करा की ह्युमिक ॲसिड हे म्हणजे युरिया DAP सारखं खत नाही, तर ती एक भूसुधारक आहे ज्याला आपण सॉईल कंडिशनर म्हणू शकतो. हे हजारो वर्षापूर्वी का नाही वनस्पतीची पानं, मुळं, खोड आणि सेंद्रिय औषध का नाही जमिनीखाली गाडलं गेलं आणि त्यावर सूक्ष्मजीवांनी प्रक्रिया केली. त्याच्यानंतर विघटन झाल्यानंतर त्याच्या प्रचंड दाबाखाली का नाही एक ह्युमिक पदार्थ तयार झाला आणि आज बाजारात मिळणारं ह्युमिक ॲसिड प्रामुख्याने का नाही जमिनीखाली सापडणाऱ्या ते लिओनार्डाईट आणि लिग्नाईट किंवा मऊ कोळशापासून बनवलं जातं. आता जगातील सर्वात दर्जेदार ह्युमिक बनतं लिओनार्डाईटपासून, कारण त्याच्यात सगळ्यात जास्त ह्युमिक पदार्थ सापडतो आणि हा पदार्थ तसाच शेतात वापरता येतो, पण तो पाण्यात न विरघळणार असतो आणि तो जबरदस्त भूसुधारक म्हणून काम करतो. आणि याच्यावर प्रक्रिया केली का नाही की जमिनीत आपल्याला वापरणं सोपं जातं, म्हणजे ते पाण्यात विद्राव्य होतो. तर मित्रांनो, आपली फसवणूक कशी होतं? तर मित्रांनो, बाजारातील 98% ह्या आकड्यालाच आपण फसतो. आपल्याला वाटतं की 98% म्हणजे सगळ्यात बेस्ट, पण तसं नाही. जगात कुठलंच ह्युमिक असं नाही की ते 98% असतं. मग हे 98% कसं काय? तर इथंच काही कंपन्या का नाही आपल्या अर्धसत्याचा फायदा घेतात आणि हे ह्युमिक ॲसिड 98% म्हणजे काय तर पाण्यात विद्राव्य 98% असं पण लिहिलं जातं. तर काही कंपन्या पाकिटावर का नाही ह्युमिकच्या पाकिटावर आपल्या 3-4 घटक मिळून एकत्र 98% असं म्हणतात. आता सगळ्यात बेस्ट ह्युमिक म्हणजे कसं असतं, तर ते जवळपास ह्युमिकचा त्यातला अंश आपल्याला 70% पर्यंत सापडतो. मग तुम्ही म्हणाल हे 98% कसं काय? तर ती एक पळवाट आहे. कशी? तर या पाकिटात का नाही पाकिटावर लिहिलेलं असतं बघा, ह्युमिक ॲसिड 70%, त्याच्याबरोबर दुसरा एक घटक असतो त्याच्यामध्ये फुलविक ॲसिड, तो एक 15 ते 18% पत्र असतो. तर त्याच्यानंतर प्रक्रिया करण्यासाठी वापरलेलं पोटॅश त्यात शिल्लक राहतं, ते एक 10% पत्र असतं आणि असं मिळून 98% तयार होतं. तेव्हा समजून घ्या की खरेदी करताना सगळ्यात बेस्ट म्हणजे 98%वालं ह्युमिक असाल तर आपण त्याला फसतो. ते 98% नसतंच मुळात. आणि बेस्ट म्हणजे निवडायचं असेल तर कसं, तर जी विद्राव्यता 98% पत्र आहे, 98%, 99%, तर ते बेस्ट ठरतं. कारण त्याच्यामध्ये आपलं ह्युमिक ॲसिडचं प्रमाण जवळजवळ 70% पत्र असतं, फुलविक ॲसिडचं 18% पर्यंत असतं आणि पोटॅश एक 10% पत्र आणि इतर घटक म्हणजे ह्युमिन म्हणून एक 2% पत्र असू शकतात. आणि हे जे ह्युमिन असतं का नाही तेच त्या ह्याच्यात न विरघळणार असतं, म्हणून तर ते 98% किंवा 99% असं पर्सेंटेज येतं. 100% विद्राव्य करताच येत नाही, कारण त्याच्यामधलं हे पूर्ण बाजूला निघत नाही. तर आता हा काळा रंग बघून नुसतं त्याच्यावर जर 98% लिहिलं असलं तर त्याच्याबद्दल शंका घ्यायला हरकत नाही. कारण कंपन्या का नाही, ज्या कंपन्यांना का लिओनार्डाईट परवडत नाही त्या लिग्नाईट पीठ किंवा कमी दर्जाचा कोळसा वापरून त्यापासून आपल्या पदरी कमी गुणवत्ता असलेलं ह्युमिक मिळतं. आपल्या पदरात ते कमी गुणवत्ता असलेलं ह्युमिक पडणार आणि आपले पैसे वाया जातात. आता ते काही पूर्ण खराब नाही, म्हणजे ज्याच्यापासून लिग्नाईटपासून बनवलेलं किंवा पीठपासून बनवलेलं तर हे काही पूर्ण खराब नसतं. फक्त त्याच्यामध्ये जो ह्युमिक ॲसिडचं प्रमाण आहे का नाही ते कमी पर्सेंटेजमध्ये असतं. तसं त्याच्यात असणारं फुलविकचं पण प्रमाण कमी पर्सेंटेजमध्ये असतं. तर मित्रांनो, हा असाच एक आता प्रकार चालू झाला आहे की घरच्या घरी ह्युमिक बनवायचं. जर योग्य पद्धतीने बनवलं तर ते चांगलंच आहे, आपले पैसे वाचतील. पण हे तयार करताना का नाही काही चुका टाळाव्या लागतील आपल्याला. आणि पहिली गोष्ट म्हणजे जो कच्चा माल आपण वापरतो आहे तो उत्तम दर्जाचा पाहिजे. जर कच्चा माल आपल्याला कमी दर्जाचा असेल तर तयार होणारं प्रोडक्ट पण आपलं का नाही जे उत्पादन आपण बनवणार ते सुद्धा तुमचं कमी दर्जाचं तयार होणार. त्यामुळे तुमचं पैसे वाचवणार न होता ते पैसे घालवणारच होणार. आता याच्यात दुसरी एक समस्या येते की अचूक प्रमाण. आता हे जर चुकलं, समजा जास्त झालं त्याच्यामध्ये वापरलं जाणारं पोटॅशियम हायड्रॉक्साईड तर pH जास्त वाढणार. कमी झालं तर ह्याची पाण्यात विद्राव्यता कमी होणार. आणि दुसरं म्हणजे हा जो कच्चा माल बनवताना काही इतर घटक त्यात उरतात, म्हणजे जे गाळून घेणं जास्त गरजेचं असतं ते जर गाळलं गेलं नाही तर ड्रिंक चॉक होणार. आपला जर pH जास्त प्रमाणात असला तर
आपण मुळ्या वाढवायसाठी जे ह्युमिक सोडणार आहे त्यांच्यामुळं ह्या नाजूक मुळ्या जळू शकतात आणि हे ध्यानात ठेवून योग्य काळजी घेऊन बनवलं तर ते उत्तमच आहे. आता ह्युमिक बनवायची काही इतरही पर्याय आहेत का, तर आहेत. जुन्या आपण गोवऱ्यांचा वापर करू शकतो. गांडूळ खतापासून पण आपल्याला ह्युमिक मिळू शकतं. शिजवलेल्या भाताचा वापर करता येतो किंवा झाडांचा वाळलेला पानापासून पण आपल्याला ह्युमिक बनवता येतं. हे कमी खर्चात तयार होतं. थोडीशी गुणवत्ता तुम्हाला कमी जाणवेल, पण हे जास्त प्रमाणात वापर केला तर शेतीसाठी फायदेशीर आहे. आता हे जे ह्युमिक आहे का नाही, हे जमिनीचं डॉक्टर आहे. कसं तर ते जमिनीची रचना सुधारतं, मुळांची वाढ करतं, म्हणजे सूक्ष्मजीवांच्या संख्या वाढायला मदत होते. त्यासनी एक राहण्यासाठी घर, पोषण तत्व हे सगळं त्या ह्युमिक ॲसिडमुळं एक वातावरण तिथं निर्माण झाल्यामुळं सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. पिकांना वेगवेगळे अन्नद्रव्ये ही अन्न धरून ठेवल्यामुळं, म्हणजे ह्याचं कसं असतं तर हे चुंबकासारखं का नाही, हे मायनस गुणधर्माचं असलेलं प्लस गुणधर्माच्या अन्नद्रव्यांना ते पकडून ठेवतं चुंबकासारखं. त्यामुळे ते पिकांना ते अन्नद्रव्ये मिळतात आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनीत असलेले उपलब्ध अन्नद्रव्ये वाहून जाण्यापासून वाचतात आणि पिकं आपली चांगली वाढतात. आता जमिनीचा वापर करा का म्हण तर आता काही जण फवारणी करायला सांगतात, ते मला काही पटत नाही मित्रांनो. का तर ह्युमिक ॲसिडमध्ये आपलं ह्युमिकचं प्रमाणच जास्त असतं आणि फुलविक आणि पोटॅश जरा कमी प्रमाणातच असतो. आता जर ह्युमिकचं ॲसिड फवारलं तर काय होतं तर हे जे रेणू असतात मोठ्या आकाराचे, ते पानात शोषून घेताना अडचण येते. आता त्यातलं उरलेलं जे थोड्या प्रमाणात जे आहे फुलविक आणि पोटॅश फक्त फायदा पडतो. आणि म्हणजे जर समजा आपलं चांगलं उत्पादन असेल तर 60 ते 70% भाग आपला का नाही वाया जातो, कारण त्यात 60 ते 70% ह्युमिक ॲसिडचंच प्रमाण असतं आणि उरलेलं मग असणार काय तर पोटॅश एक 10% आणि फुलविक ॲसिड एक 15 ते 18%. म्हणजे ह्या 2 घटकाचा फक्त फायदा होणार. ह्युमिक आहे ते पानात शोषलं न जाण्यामुळे वाया जातं. तर मित्रांनो, सांगण्यासारखं खूप काय आहे. मी नेहमीच शेतीचा खर्च कमी कसा करता येईल याबद्दल सांगत असतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करा. तुम्हाला जर कोणत्या ह्युमिक ॲसिडचा रिझल्ट मिळाला असेल तर त्या ह्युमिक ॲसिडचं नाव कमेंटमध्ये लिहा, म्हणजे इतरांना ते फायदेशीर ठरेल. ही अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.